दरवर्षी आमच्या इथे हा मॅजिक ऑफ जॅक ओ लँटर्नचा शो असतो आणि तो अतिशय बघण्यासारखा असतो. त्यामुळे आम्ही दरवर्षी येतोच आणि मला व्हिडिओ पोस्ट करणं कधी जमलंच नाही, त्यामुळे मी आज हा व्हिडिओ लवकरात लवकर पोस्ट करणार आहे. हॅलोविनच्या आधी हा मॅजिक ऑफ जॅक ओ लँटर्नचे शो सुरू होतात आणि बघण्यासारखे असतात. हजारो भोपळे असे कार्विंग केलेले असतात, म्हणजेच कोरीव काम करून त्याला असं डेकोरेट करून ठेवलेले असतात आणि तेही वेगवेगळ्या थीममध्ये. पुढे मी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करता करता सांगितलेल्या आहेतच गोष्टी आणि ते दाखवत असताना जसं आहे ओरिजिनल तेच दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. नमस्कार मंडळी, माधुरीज डायरीजमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत जॅक ओ लँटर्नच्या शोला. फर्स्ट डे फर्स्ट शो आजच सुरू झाला आहे आणि ते 2 नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे. तर कोलोरॅडोमध्ये लिटलटनमध्ये आमच्याकडे आहे हा शो आणि दरवर्षी असतो. हे आमचं 3रं वर्ष आहे कंटिन्युअसली इथे येण्याचं. आम्ही हार्श विंटरमध्ये 2 वेळा येऊन गेलो आहे, त्यामुळे ह्या वेळेला विचार केला की आपण फर्स्ट डे फर्स्ट शोलाच जायचं. प्री सेलमध्येच तिकीट्स बुक केले होते आणि आम्ही आता आलेलो आहोत. तर आता सनसेट होतो आहे, त्याच्यामुळे मस्त उजेड पण आहे आणि आम्हाला थोडा अंधार पण भेटेल अर्ध्या शोमध्ये आणि अर्ध्या शोमध्ये उजेड पण मिळेल. तर ह्या शोचं जनरल ॲडल्टसाठी तिकीट आहे $24 आणि लहान मुलांसाठी म्हणजे 3 ते 12 वयोगटासाठी आहे $14. आणि एनी टाईम ॲडल्ट्स म्हणजे VIP सारखं तिकीट एक असतं, ते महाग असतं, पण मला काही त्याची गरज वाटत नाही, कारण की आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांसोबत कॉमनच बघणार आहात, त्याच्यामुळे तशी काही गरज पडत नाही. त्यामुळे आम्ही जनरलचंच तिकीट घेतो. तर हे जे पार्क आहे ना ते आहे बोटॅनिकल पार्क आणि भरपूर झाडं आहेत. तर असं उजेडाचं येण्याचं कधी आम्हाला लाभलं नव्हतं, म्हणजे येणं झालंच नाही कधी, पण नेहमी आम्ही रात्रीच आलेलो आहोत. ते पण ह्या मॅजिक ऑफ जॅक ओ लँटर्नला. तर जॅक ओ लँटर्न म्हणजेच हे पंपकिन, हजारो पंपकिन्स आहेत भोपळे, ते कार्व केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लाइटिंग केलेली आहे आणि वेगवेगळ्या थीमवरती आहे. म्हणजे जसं हॅरी पॉटर असतो ह्यांचा, किंवा हॅरी पॉटरची ट्रेन, तो पूर्ण सेटअप असतो. डायनासोरची थीम असते. असे वेगळ्या वेगळ्या थीम असतात, ते तुम्हाला पुढे कळेलच, कारण की हे गार्डन आहे. तिथे असं हे लेक पण आहे, छोटीशी नदी तलाव टाईप, आणि ते पण सुंदर दिसतं, कारण की मग लाइटिंग असते ना, तर मग हे त्याच्यामध्ये असं त्याचं रिफ्लेक्शन दिसतं. दिवसाचं येणं फ्री असतं इथे. शो सुरू होतो संध्याकाळी 7 वाजता आणि त्याचे वेगळे वेगळे लॉट आहेत, टाईम लॉट्स. तर तिकीट ज्याप्रमाणे तुमचं बुक केलेलं असेल तुम्ही येऊ शकता. ह्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते ह्यांची. काही पंपकिन्स खरे असतात, काही प्लास्टिकचे असे खोटे असतात. खरे पंपकिन्स जे असतात ना ते 5 ते 6 दिवसच टिकतात. आता तो जो मेरी गो राऊंड आहे आकाश पाळण्यासारखं केलेलं, ते तलावामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतंय, झाडाचं प्रतिबिंब दिसतंय, ते अतिशय सुंदर वाटतं. आणि पुढे गेल्यानंतर म्युझिक वगैरे पण असतं, कारण की म्युझिकल लाईट्सवरती हे डान्स करत असतात. आणि आज पंपकिन शो बघायला येतोय, त्याच्यामुळे तिला हॅलोविनचाच ड्रेस घालायचा होता, मग तिने लगेच ड्रेस चेंज केला. मुळात ती रेडी होणं म्हणजे आधी फार घाई असते आणि मग ती तयार झाली की निघायचं असतं. दरवर्षी यांच्याकडे ना अशी खाण्यापिण्याची पण सोय केलेली असते, म्हणजे ऑफकोर्स आपल्याला ते विकत घ्यायचं आहे. आणि अमेरिकेमध्ये काय असतं ना की जिथे पण हे असतात ना असे शोज वगैरे कोणतेही, तर तिथे वॉशरूमची सगळ्यात पहिली सोय केलेली असते. इवा हे बघ टर्टल बनवलंय त्यांनी. इथे तुम्हाला आता टर्टल आणि मशरूमची थीम पाहायला मिळेल. आणि हे सोलर लाईट्सचेच असे लँटर्न्स आहेत, कंदील, आणि ते मस्त दिसत आहेत. असं हे झाडाच्या इथेच हा एक पंपकिन लावलेला आहे आणि त्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे मॅजिक ऑफ जॅक ओ लँटर्न्स. लँटर्न म्हणजे कंदील आणि हे असे मजेशीर मॅजिकल कॅन्डल्स आहेत, लँटर्न्स आहेत, कारण की ह्याच्यामध्ये असं इतकं छान छान कार्विंग केलेलं आहे. तर असा हा रस्ता असेल ना तर त्याच्या दुतर्फा केलेलं असतं काही ना काही थीम. आता त्या साईडनी पण हे असे पंपकिन ठेवलेले आहेत आणि हे इकडे भरपूर आहेत. आता तुम्हाला दिसत असेल ह्याच्यावरती सनफ्लावर केला आहे आणि त्याप्रमाणे लाईट, फुलाला ऑरेंज, खाली पानांना हिरवा, हे मशरूम्स दिसत आहेत सगळे.
आता जे येणारे असतात ना त्यांना फार क्रेज वाटते. ॲक्च्युली मागच्या वर्षीसुद्धा मी इथला व्हिडिओ घेतला होता, त्याच्या मागच्या वर्षीही घेतला, पण ते पोस्ट करणं एडिट करणं ते काही जमलंच नाही मला. मग म्हटलं ह्या वेळेला व्हिडिओ घेता घेताच बोलायचं आणि जे काही असेल ते, आणि मग आपल्याला ते पोस्ट करता येईल. किती सुंदर पद्धतीने हे कार्व केलेले आहेत. असे हजारो पंपकिन्स आहेत आणि त्यांची अरेंजमेंट केलेली आहे. यांच्या इथे होणाऱ्या मूवीज वगैरे जे असतात किंवा ह्यांचे डिरेक्टर्स ॲक्टर्स अशा सुपर हिरोजचे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचे हे कार्विंग केलेले पंपकिन्स ठेवलेत जे अगदी हुबेहूब दिसतात. आणि ना असे ह्याच्यातून धुराचे इफेक्ट्स वगैरे दिलेले असतात, तर त्याच्यामुळे ते स्केरी वाटतं. आणि काही काही असतात ना पंपकिन्स ते असे हालतात, थडगे बनवलेले असतात आणि ते त्याच्यातून वर येतं काहीतरी, हात वर येतो, चेहरा वर येतो. मग ती बऱ्याचदा मुलांना भीती वाटते. गेली 2 वर्ष तरी आमचं कार्टून आमचं पंपकिन काही घाबरलं नाही. ह्या वेळेला माहीत नाही. आय थिंक ही ओशनची थीम आहे बघ. तर ही ओशन थीम आहे. तर हे सगळे ह्याच्यावरती मासे लव्हाळं वगैरे जे असतं त्याच्यामध्ये पाण्यामध्ये समुद्रात स्टारफिश, वेगवेगळ्या प्रकारचे शंख, क्रॅब, शार्क, व्हेल असं सगळं ते त्यांनी कार्व केलेलं आहे. तर ही ओशन थीम आहे. आणि तिकडे धूर दिसतोय ना, तिकडे काहीतरी वेगळी थीम असणार आहे. बघूयात. Mama is here. अमेरिकेत ह्यांचा श्राद्धाचा महिना सुरू झालेला आहे, जसं आपल्याकडे आपला श्राद्धाचा महिना सुरू झालेला आहे. तर हॅलोवीन म्हणजेच ह्यांच्याकडे श्राद्धाचा महिना मानला जातो. स्पिरिट्स, डेट्स जे असतात, म्हणजे ह्यांचे जे ॲन्सेस्टर्स असतील, आपल्याकडे कसं पितृपक्ष वगैरे आपण म्हणतो, तर ह्यांचे जी पितृ असतात त्यांना खुश करण्यासाठी ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असं डेकोरेशन करतात आणि त्यांचा तो हा मान सन्मान करतात. आपण आपल्या पितरांना खायला प्यायला घालतो, ह्यांची पद्धत वेगळी आहे. मग हे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं डेकोरेशन असतं दरवर्षी. तर मॅजिक ऑफ लँटन्समध्ये तरी आम्ही जॅको लँटनमध्ये दरवर्षी हे सेमच थीम बघतोय. त्याच्यामध्ये काही वेगळे पण नाही आहे, पण आम्हाला आवडतं यायला, इवाला आवडतं, त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहोत. बाकी जे हॅलोविनचे डेकोरेशन जे असणार कम्युनिटीमधलं वगैरे ते मी तुम्हाला नंतर दाखवणार. ही कोणती थीम आहे? असेच ठेवलेत सगळे. डॉक्टर सीव्स बुक असतात ना त्याच्या. इथे त्यांनी खाण्याची सोय केलेली आहे. खाण्याची सोय म्हणजे हे पॉपकॉर्न्स आहेत, केटल कॉर्न्स. इकडे बाथरूमचा ॲरो दाखवलेला आहे, ते दिसतात का डब्बे ते. ह्यांच्याकडे ना असे वेगळे ग्लासेस पण आहेत आणि ते ग्लासेस लावून तुम्ही बघू शकता. मग ते जे 3D ॲनिमेटेड जे असतात ना ते जास्त चांगले दिसतात, जसं आपण 3D मूवीज बघतो का तसं. तर मागच्या वर्षीचे ग्लासेस आहेत आमच्याकडे. प्लस प्रॉब्लेम काय आहे ना की ते ग्लासेस लावून तुम्ही फक्त आनंद लुटू शकता, त्याचा व्हिडिओ नाही घेऊ शकत. हा माझा छोटा पंपकिन, तिला माहिती आहे ना पंपकिनची स्टोरी, चल रे भोप्या टुनुक टुनुक. ओ बनी आहे तिथे रस्त्यात. गार्डन असल्यामुळे बनी आहेत आणि तो बिचारा घाबरलाय, तो हल्ला सुद्धा नाही जागचा.
हे जे चेहरे बनवलेत तर तुम्ही बघू शकाल की त्या चेहऱ्यामध्ये सुद्धा खूप भोपळे आहेत आणि तो प्रत्येक भोपळा कार्व केलेला आहे आणि त्याला आकार असा हा खोपडीसारखा दिलेला आहे. आणि हे खाली ठेवलेले जे पंपकिन्स आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या कलाकृतींनी कार्विंग केलेलं आहे, त्यांचं कोरीव काम केलेलं आहे. खाली अशा त्यांनी फुलांच्या माळा आहेत, आर्टिफिशियल फुलांच्या माळा आहेत ह्या आणि त्या असं त्या पंपकिनपासून ते थडग्यांपर्यंत नेलेलं आहे आणि वेगवेगळ्या लाईट्स वेगवेगळे इफेक्ट्स दिलेले आहेत आणि हे असे कलरफुल डान्सिंग लाईट्स आहेत. आर्क केलं आहे त्यांनी आणि त्यातून लोक येतील जातील, मग ते फोटोज घेतात तिथे किंवा नुसतंच वॉक करतात, तर खूप सुंदर वाटतं. इथे पुन्हा हे असे मूवीचे कॅरेक्टर्स त्यांनी कार्व करून ठेवलेले आहेत, जे अप्रतिम कार्विंग केलेलं आहे. मला हे फार आवडलं. मी इथून 2 वेळा वॉक केला आणि त्यांना पुन्हा पुन्हा बघितलं आणि मग नंतर हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. ही आहे डायनासॉरची थीम, त्याच्यामुळे हे त्याचे फुटप्रिंट्स वगैरे दाखवलेले आहेत बऱ्याचशा पंपकिन्सवरती. ॲक्च्युली अमेरिकेमध्ये खूप डायनासॉरच्या प्रजाती सापडल्या होत्या आणि त्याच्यामुळे इथे मला वाटतं हे डायनासॉरची क्रेज खूप आहे. काय असते सोने? चल रे भोपल्या काय असते?
टुनुक तिथे इनसाइड नाही ना, ते फक्त प्रोजेक्टर आहे. इथे प्रोजेक्टर आहे ना, ते फक्त प्रोजेक्ट केलंय. इथे लाईट आहे ना इथे. ते खरे नाहीये, ते नुसते प्रोजेक्शन आहे. ते डान्स करते स्केलेटन. दिसले? हे सगळे इन्सेक्टची थीम आहे. तर हे लेडी बग दिसत आहेत इथे. वेगळे हे बहुतेक अँट बनवले त्याने ना इकडे. अँट आहे, स्नेल आहे. हा कॅटरपिलर आहे. हे सगळे वेगळे वेगळे जे इन्सेक्ट असतात, किडे, सुरवंट, लेडीबग, सोनकिडा किंवा चतुर, तसे वेगळे वेगळे हे पंपकिननेच बनवलेले आहेत. हे लेडीबग बनवले. आणि हे गार्डन आहे. रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे हे जे मध्ये मध्येच उडताना दिसत आहेत का, ते सगळे मच्छर आहेत. हे त्यांनी स्मशान बनवलंय त्याच्यामुळे हे थडगे दिसत असतील. आणि तो धूर दिसतोय का, तो सगळा लाईट इफेक्ट वगैरे आहे. स्मोक इफेक्ट, लाईट इफेक्ट. आणि एकतर हे म्युझिक चित्रविचित्र लावतात एकदम हॉरर फिल्मसारखं. आणि मग आता तुम्हाला दिसेल की एक थडगं उघडझाप करत आहे आणि पंपकिन त्याच्यातून बाहेर येतोय. दिसला का तुम्हाला हा? टर्टल फॅमिली का ना. ते मोयानावाले थीम मधले दिसतात हे कॅरेक्टर. मिकी माऊस आणि मिनी माऊस हाय करते ना. हे आहेत तळ्याकाठी बसवलेले सगळे पेंग्विन. ही पेंग्विन फॅमिली आहे आणि ते सुद्धा त्यांनी भोपळ्यापासूनच बनवलेलं आहे बरं का. Their house is a museum. When people come to see them, they really are a scream. The Addams Family. Neat. Sweet. ह्या गार्डनच्या आतमध्ये जाण्यासाठीच आपल्याला एंट्री टाईम बुक करावा लागतो. आतमध्ये तुम्ही कितीही वेळ फिरू शकता. असं नाही आहे की तुम्ही 1 तासातच बाहेर पडा किंवा अर्ध्या तासात. तुम्ही 2 तास थांबा किंवा 5 मिनिटात बाहेर पडा. पण ते पूर्ण एक राऊंड पूर्ण करूनच तुम्हाला बाहेर पडायला तेवढा आरामात वेळ जातो. आणि मुलांना ज्या ठिकाणी आवडेल तिथे तुम्हाला थांबावं सुद्धा लागतं. हा व्हिडिओ फार मोठा झालेला आहे
पण मला वाटतं की तुम्ही तो सगळ्यांनी बघावा आणि बघितला असेल अशी अपेक्षा करते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला सांगा की ह्यातलं तुम्हाला नेमकं काय आवडलं आहे. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरायचं नाही. थँक्यू फॉर वॉचिंग.